फेज इंडक्शन मोटर बघत होतो. तर सिंगल फेज इंडक्शन मोटरचे आपण बेसिक बघितलं होतं, त्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन बघितलं होतं, त्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन मोटर बघितलं होतं, त्यानंतर 2 डेफिनेशन बघितलं होतं, व्हॉट इज मीन बाय सिंक्रोनस स्पीड अँड व्हॉट इज मीन बाय ॲक्च्युअल स्पीड. ठीक आहे. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर, there is a mainly two types, mainly two main components. First one is a stator and second one is a rotor, and in between that stator आणि रोटरच्या मध्ये जो गॅप असतो त्याला आपण म्हणतो एअर गॅप, राईट. सो तुमचा जो काही एअर गॅप आहे तर त्या एअर गॅपमध्ये तुमची ही रोटेटिंग फील्ड असते, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड असते, आणि ऑलवेज आपण जो काही सप्लाय आहे, इनपुट सप्लाय जो आहे तो आपण स्टेटर वाइंडिंगला जसं देत असतो. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शनमध्ये आपण लक्षात राहू द्या की त्यामध्ये 2 मेन कंपोनंट असते, एक स्टेटर वाइंडिंग आणि एक असते रोटर वाइंडिंग, आणि मी इन बिटवीन दॅट देयर इज अ एअर गॅप. Then when a single phase induction motor is connected to a AC supply, ठीक आहे, ज्यावेळेस आपण स्टेटर वाइंडिंग AC सप्लायला कनेक्ट करतो, then the alternating current flows through the stator winding. This current produces an alternating flux in the air gap between stator and rotor. ज्यावेळेस अल्टरनेटिंग फ्लक्स किंवा अल्टरनेटिंग करंट ज्यावेळेस स्टेटर वाइंडिंगमधून फ्लो होतो त्यावेळेस अल्टरनेटिंग फ्लक्स तुमच्या एअर गॅपमध्ये सेट होता इन बिटवीन स्टेटर अँड रोटर. That alternating flux passes through the rotor conductor and induce an EMF into rotor winding due to transfer action or mutual induction principle. So रोटर वाइंडिंग मध्ये फ्लक्स तयार होता आणि ते जे काही फ्लक्स आहे ते तुमच्या रोटर वाइंडिंगला रोटेट करत असते. ठीक आहे. ज्यावेळेस तुमची जी स्टेटर वाइंडिंगमधनं करंट फ्लो झाल्यानंतर जे अल्टरनेटिंग किंवा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती कुठे सेटअप होते तुमच्या इन बिटवीन स्टेटर अँड रोटर एअर गॅपमध्ये, आणि ती रोटर मॅग्नेटिक फील्ड जी आहे ते रोटेटिंग मुवमेंटमध्ये असते आणि त्याच्या स्पीडला आपण म्हणतो सिंक्रोनस स्पीड. The stator winding is connected across a single phase. The AC supply produces a rotating magnetic field in the air gap between stator and rotor. The rotates the speed of that rotating magnetic field is called as synchronous speed. ठीक आहे. सिंक्रोनस स्पीड कशाला म्हणतोय कळतंय? ज्यावेळेस आपली स्टेटर वाइंडिंग आपण सप्लाय साईडला कनेक्ट करतो त्या अल्टरनेटिंग करंटमुळे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होते इन बिटवीन स्टेटर अँड रोटर एअर गॅपमध्ये, आणि त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या स्पीडला आपण म्हणतो सिंक्रोनस स्पीड, आणि सिंक्रोनस स्पीड आपण डिनोट करतो एन सफिक्स एस. एन एस इज इक्वल टू 120 एफ अपॉन पी. सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला काय? एन एस इज इक्वल टू 120 एफ अपॉन पी, where f is the frequency of supply frequency. ठीक आहे. त्यानंतर p it is the number of pole, the unit is rpm, revolution per minute, and this actual speed of rotor. आणि ज्यावेळेस रोटर वाइंडिंग मधनं करंट फ्लो झाल्यानंतर ज्यावेळेस रोटर रोटेट होतं त्यावेळेस त्या स्पीडला द स्पीड ऑफ रोटर, द ॲक्च्युअल स्पीड ऑफ रोटर इज कॉल्ड ॲज ॲक्च्युअल स्पीड आणि इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एन. ठीक आहे. सिंक्रोनस स्पीड आपण रोटेटिंग मॅग्नेट फील्डला म्हणतो आणि ॲक्च्युअल स्पीड आपण रोटरच्या स्पीडला म्हणतो, तो डिनोट करतो आपण कॅपिटल एन. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट आपण बघत होतो द टाइप्स ऑफ इंडक्शन मोटर. There are mainly 4 types of induction motor. First one is a split phase induction motor. Second one is a capacitor start induction motor. त्यानंतर third one is a capacitor start capacitor run induction motor. And last one is a shaded pole induction motor. So जो काही फर्स्ट जो टाईप आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, तिची कन्स्ट्रक्शन डायग्राम, क्रॉस सेक्शनल व्ह्यू आणि वायरिंग डायग्राम आपल्याला स्क्रीनवरती दिसते. ठीक आहे. सो कन्स्ट्रक्शन डायग्राममध्ये आपण बघतोय हा जो काही सिंगल फेज AC सप्लाय आहे तो कुठे दिलाय तुमच्या आउटर पेरिफेरीला, म्हणजे ही तुमची आउटर पेरिफेरी म्हणजे कोणती स्टेटर वाइंडिंग आहे. ठीक आहे. आणि हे मध्ये तुमचं आर्मेचर दिसतंय. आता वायरिंग डायग्राममध्ये बघा ही तुमची मेन वाइंडिंग आहे. मेन वाइंडिंगलाच आपण रनिंग वाइंडिंग सुद्धा म्हणतो. मेन वाइंडिंगला आपण रनिंग वाइंडिंग सुद्धा म्हणतो, आणि ही तुमची स्टार्टिंग वाइंडिंग आहे तिला आपण ऑक्झिलरी वाइंडिंग सुद्धा म्हणतो. ऑक्झिलरी वाइंडिंग आणि ही तुमची मेन म्हणजे तुमची रनिंग वाइंडिंग. ठीक आहे. आणि हे तुमचं रोटर आहे आणि ह्या साईडला तुमचं सेंट्रिफ्युगल स्विच दिसतोय. आता हा सेंट्रिफ्युगल स्विच कशासाठी आहे
तर तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं, आपल्या फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं की सिंगल फेज इंडक्शन मोटर ही सेल्फ स्टार्ट मोटर नाही आहे. सो ती आपण सेल्फ स्टार्ट करण्यासाठी एक ॲडिशनल वाइंडिंग त्या ठिकाणी कनेक्ट करत असतो. तिला आपण म्हणतो ऑक्झिलरी वाइंडिंग और स्टार्टिंग वाइंडिंग. सो ती जी काही ऑक्झिलरी वाइंडिंग आहे किंवा स्टार्टिंग वाइंडिंग आहे, ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग इट इज कनेक्टेड ओनली ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग. आणि ज्यावेळेस तुमची मोटर रेटेड स्पीडला रोटेट होते, फुल स्पीडला रोटेट होते, त्यानंतर हा सेंट्रिफ्युगल स्विच हा इनिशियली क्लोज मोमेंटमध्ये असतो. ज्यावेळेस मोटर रेटेड स्पीडला रोटेट होते त्यावेळेस हा सेंट्रिफ्युगल स्विच ऑटोमॅटिकली ओपन होतो आणि ही तुमची जी काही ऑक्झिलरी वाइंडिंग आहे किंवा स्टार्टिंग वाइंडिंग आहे ती सर्किटपासून डिस्कनेक्ट होते आणि त्यानंतर फक्त तुमच्या सर्किटमध्ये ही मेन वाइंडिंग प्रेझेंट असते. ठीक आहे. सो त्यामुळेच त्या वाइंडिंगला आपण नाव दिलेलं आहे ऑक्झिलरी वाइंडिंग किंवा स्टार्टिंग वाइंडिंग, बिकॉज द वाइंडिंग इज ओनली कनेक्टेड ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग. ठीक आहे. त्यामुळे तिला आपण नाव दिले स्टार्टिंग वाइंडिंग और ऑक्झिलरी वाइंडिंग. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. आता कन्स्ट्रक्शनमध्ये काय काय दिसतंय. सो हा तुमचा या साईडने आपण इनपुट देतो, सिंगल फेज एसी सप्लाय, ही तुमची मेन वाइंडिंग, तिला आपण रनिंग वाइंडिंग सुद्धा म्हणतो. ही स्टार्टिंग वाइंडिंग किंवा ऑक्झिलरी वाइंडिंग आणि हा सेंट्रिफ्युगल स्विच. आता सेंट्रिफ्युगल स्विचच्या काय फंक्शन आहे ते तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस मोटर रेटेड स्पीडला रोटेट होते त्यावेळेस तुमचा ही जी स्टार्टिंग वाइंडिंग आहे किंवा ऑक्झिलरी वाइंडिंग आहे ती सर्किट पासून डिस्कनेक्ट करण्याचं काम कोण करतं, तुमचं हे सेंट्रिफ्युगल स्विच. ठीक आहे. So the construction of split phase induction motor. This motor consists of mainly two windings. First one is a main winding and second one is a auxiliary winding or starting winding. The main winding is highly inductive where the auxiliary winding is resistive. Okay. The principle of split phase induction motor. The current flowing through the main winding lags behind voltage by 90 degrees since the main winding is highly inductive. ठीक आहे. The voltage or current flowing through the main winding, हा बघा, हा करंट फ्लोईंग थ्रू द मेन वाइंडिंग. आय एम म्हणजे काय तुमचा करंट फ्लोईंग थ्रू द मेन वाइंडिंग इज लॅक्स बिहाइंड व्होल्टेज. आणि हे तुमचं व्होल्टेज आहे ते व्होल्टेजला काय करते, लॅक करतोय ॲट एन अँगल फाय, ॲट एन अँगल फाय. ठीक आहे. देन द करंट फ्लोईंग थ्रू द स्टार्टिंग वाइंडिंग. द करंट फ्लोईंग थ्रू द स्टार्टिंग वाइंडिंग तो कशाने डिनोट केला आपण, आय सफिक्स एस. एस फॉर स्टार्टिंग वाइंडिंग, आय फॉर करंट. Current flowing through the starting winding is almost in phase with supply voltage. या दोघांमधला व्होल्टेज आणि स्टार्टिंग वाइंडिंग मधला जो फेज डिफरन्स आहे तो कमी आहे ॲज कम्पेअर टू मेन वाइंडिंग आणि व्होल्टेज मधला. ठीक आहे. यांच्या दोघांचा फेज डिफरन्स काय कमी आहे. सो द वाइंडिंग इज रेझिस्टिव्ह. ठीक आहे. द फ्लक्सेस प्रोड्यूस बाय दिस करंट विल बी प्लेस ॲट अबाउट 90 डिग्री विथ रिस्पेक्ट टू इच अदर. आणि ह्या दोन्ही वाइंडिंग स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंगचा रिझल्टंट हा आपण ड्रॉ केला आहे करंट, आयने डिनोट केलेला आहे. हा कसला रिझल्टंट तुमचा स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंगचा रिझल्टंट आय. सो द रिझल्टंट ऑफ दिस फ्लक्सेस विल बी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि हा आय म्हणजे तुमचा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. हा आय म्हणजे काय, तुमची ही रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. सो ड्यू टू दॅट रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड a non-zero starting torque acting in a one direction will be produced, and the centrifugal switch connected in series with the starting winding gets automatically open when motor speed reaches about 70 to 80% of synchronous speed. आणि ह्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमुळे तुमचं रोटेट होतं आणि ते रोटेट झाल्यानंतर जवळपास 70 ते 80% स्पीड हा इन्क्रीज झाल्यानंतर हे सेंट्रिफ्युगल स्विच काय होतं तुमचं ओपन होतं. आणि ओपन झाल्यानंतर आफ्टर दॅट द मोटर रोटेट्स ओनली द मेन वाइंडिंग. आफ्टर दॅट सेंट्रिफ्युगल स्विच ओपन झाल्यानंतर आफ्टर दॅट द मोटर रोटेट्स ओनली ॲट अ मेन वाइंडिंग. Thus, under running condition, the auxiliary winding remains out of the circuit. रनिंग कंडिशनला तुमची ही स्टार्टिंग वाइंडिंग किंवा ऑक्झिलरी वाइंडिंग आहे ती आउट ऑफ सर्किट असते किंवा सर्किटपासून डिस्कनेक्ट होते. द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर कॅन बी रिव्हर्स बाय रिव्हर्सिंग द टर्मिनल ऑफ आयदर मेन वाइंडिंग ऑर स्टार्टिंग वाइंडिंग. जर आपल्याला ह्या स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचं जर डायरेक्शन जर चेंज करायची असेल तर ती कशी करतो, either changing the direction of starting winding or are they changing the direction of main winding. The direction of rotation change due to the reversal in the direction of rotating magnetic field. मग
ही वाइंडिंगची डायरेक्शन चेंज केल्यामुळे काय चेंज होतं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे RMF रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तो कुठे सेट होतो, तुमच्या इन बिटवीन स्टेटर अँड रोटर एअर गॅपमध्ये. तर त्याची डायरेक्शन चेंज झाली तर तुमच्या रोटरची डायरेक्शन काय होते, चेंज होत असते. ठीक आहे, क्लिअर आहे. परत एकदा मी प्रिन्सिपल सांगतोय, लक्ष द्या. ज्यावेळेस तुमची मोटर सिंगल फेज AC सप्लायवरती आपण ऑन करतो किंवा सप्लाय देतो, त्यानंतर द करंट फ्लोईंग थ्रू द मेन वाइंडिंग लॅग्स बिहाइंड व्होल्टेज बाय 90 डिग्री सिन्स मेन वाइंडिंग इज हायली इंडक्टिव्ह. त्यानंतर काय होतं, तुमचं सप्लाय मेन वाइंडिंग मधनं करंट फ्लो होतो, तो डिनोट केला आपण I_M, द करंट फ्लोईंग थ्रू द मेन वाइंडिंग. देन thus the current flowing through the starting winding is almost in phase with voltage. त्यानंतर करंट फ्लोईंग थ्रू द स्टार्टिंग वाइंडिंग, ह्या वाइंडिंग मधनं जो करंट फ्लो होतो तो डिनोट केला आपण I_S. तो जवळपास त्यांचा जो काही फेज डिफरन्स आहे व्होल्टेज आणि स्टार्टिंग वाइंडिंगचा करंटचा तो खूप कमी आहे. द फ्लक्सेस प्रोड्यूस बाय दिस करंट विल बी प्लेस ॲट अबाउट 90 डिग्री. दोघांमध्ये फेज डिफरन्स किती आहे, स्टार्टिंग वाइंडिंग आणि मेन वाइंडिंग मध्ये जवळपास 90 डिग्रीचा. अँड द रिझल्टंट ऑफ दिस फ्लक्स विल बी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि ह्या दोन्ही करंटचा रिझल्टंट काय तुमचा आय हवा. हा आय म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंग आणि स्टार्टिंग करंट आणि मेन वाइंडिंगचा करंट यांचा रिझल्टंट म्हणजे हा तुमचा आय. आणि आय म्हणजे तुमची रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड, आणि ती रोटेट होते तुमच्या ज्या डायरेक्शनने रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड रोटेट होते त्याच डायरेक्शन तुमचं रोटर काय होतं, मूव्ह होतं किंवा रोटेट होतं. The centrifugal switch connected in series with starting winding gets automatically open. स्टार्टिंग वाइंडिंगच्या सिरीजमध्ये जे सेंट्रिफ्युगल स्विच कनेक्ट केलेलं आहे ते ओपन होतं कधी, when motor speed reaches about 70 to 80% of the synchronous speed. 70 ते 80% सिंक्रोनस स्पीड पेक्षा जास्त स्पीड मोटरचा अचीव्ह झाला की तुमचं सेंट्रिफ्युगल स्विच ओपन होतं आणि ही तुमची स्टार्टिंग वाइंडिंग किंवा ऑक्झिलरी वाइंडिंग ही सर्किटपासून डिस्कनेक्ट होते. हे झालं तुमचं प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. मेन वाइंडिंग मधनं करंट फ्लो होतो त्याला आपण I_M म्हणतो. स्टार्टिंग वाइंडिंग मधनं जो करंट फ्लो होतो त्याला आपण I_CS म्हणतो. करंट फ्लोईंग थ्रू द स्टार्टिंग वाइंडिंग, करंट फ्लोईंग थ्रू द मेन वाइंडिंग, त्या दोघांचं रिझल्टंट म्हणजे तुमची रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शनने रोटेट होते त्याच डायरेक्शनने तुमचं हे जे रोटर आहे ते पण काय होतं, रोटेट होतं. आणि त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या स्पीडला आपण म्हणतो सिंक्रोनस स्पीड. आणि रोटर रोटेट झाल्यानंतर त्याच्या स्पीडला आपण म्हणतो ऍक्च्युअल स्पीड. कळतंय, सिंक्रोनस स्पीड कशाला म्हणतो, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या स्पीडला. आणि ऍक्च्युअल स्पीड रोटर रोटेट झाल्यानंतरच्या स्पीडला आपण म्हणतो ऍक्च्युअल स्पीड. सिंक्रोनस स्पीड आपण डिनोट करतो N_S, ऍक्च्युअल स्पीड आपण डिनोट करतो कॅपिटल N. आणि ही झाली तुमची फेजर डायग्राम ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. जी सी मध्ये तुमची जी डायग्राम दिसते तर ही झाली तुमची फेजर डायग्राम ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे, सो ही जी काही सर्किट डायग्राम आहे ती ड्रॉ करून घ्या आणि फेजर डायग्राम पण व्यवस्थित ड्रॉ करून घ्या नोटबुक मध्ये. ड्रॉ द circuit diagram of split phase induction motor. Also draw the phasor diagram of split phase induction motor. करा ड्रॉ नोटबुक मध्ये.
फेज डायग्राम पण व्यवस्थित ड्रॉ करा. फेज डायग्राम मध्ये हा तुमचा रेफरन्सला आपण व्होल्टेज घेतलंय. व्होल्टेज म्हणजे सप्लाय व्होल्टेज जे आपण स्टेटर वाइंडिंगला देतो. सो हा तुमचा सप्लाय व्होल्टेज आहे. त्यानंतर आय एस म्हणजे तुमची करंट फ्लोइंग थ्रू द स्टार्टिंग वाइंडिंग. ठीक आहे. इट्स लॅक्स द व्होल्टेज or it is nearly same. Then IM, it is current flowing through the main winding, slack the voltage at an angle 90 degree, and this is the I, it is a rotating magnetic field. I ठीक आहे. हा रिझल्टन असतो तुमचा रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. ही फेज डायग्राम आहे. ही तुमची सर्किट डायग्राम आहे स्पीड फेज इंडक्शन मोटरची. ठीक आहे. ड्रॉ करत राहा साईड बाय साईड. तोपर्यंत आपण ऍप्लिकेशन्स ऑफ स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, तुमची स्प्लिट फेज इंडक्शन मोटर आहे तर आपण कुठे कुठे यूज करतो. द स्टार्टिंग टॉर्क ऑफ दिस मोटर इज व्हेरी पुअर. ठीक आहे. हा जो काही स्टार्टिंग टॉर्क आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचा तो कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर टाइप्स ऑफ मोटर. सो दिस टाइप ऑफ मोटर इज यूज इन फॅन्स, ब्लोअर्स, वॉशिंग मशीन, सेंट्रिफ्युगल पंप्स. ज्या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंग टॉर्कची गरज कमी असते अशा केसमध्ये आपण ही मोटर यूज करतो. ह्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क कमी आहे ॲज कम्पेअर टू अदर टाइप्स ऑफ मोटर. कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन और शेडेड पोल इंडक्शन मोटरच्या कम्पेअरमध्ये स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा सर्वात कमी आहे. त्यामुळे त्या मोटरला आपण फॅन्स, ब्लोअर, वॉशिंग मशीन, सेंट्रिफ्युगल पंप्स ज्या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंग टॉर्क कमी असणं किंवा कमी रिक्वायरमेंट असते स्टार्टिंग टॉर्कची अशा केसमध्ये आपण ही मोटर यूज करतो. आता स्पीड कमी असण्याचं रिझन काय आहे. द सप्लाय व्होल्टेज कॅन बी लो. सप्लाय व्होल्टेज लो असतो. त्यानंतर बेरिंग नीड्स टू बी रिप्लेस, सफिशियंट टॉर्क इज नॉट बी प्रोड्युस्ड. ठीक आहे. टॉर्क कशावरती डिपेंड असतो तुमच्या फेज अँगल वरती. ठीक आहे. हा फेज अँगल कमी आहे दोन्ही मधला, त्यामुळे तुमचा जो काही स्टार्टिंग टॉर्क आहे तो कमी असतो स्पीड फेज इंडक्शन मोटरचा. त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तुमचा कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. This is a capacitor start induction motor. The circuit diagram of capacitor start induction motor. What is the construction or comparison between split phase induction motor and कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला मेन वाइंडिंग दिसते, तिला आपण रनिंग वाइंडिंग म्हणतो. त्यानंतर स्टार्टिंग वाइंडिंग आहे तिला आपण ऑक्झिलरी वाइंडिंग सुद्धा म्हणतो. त्यानंतर कॅपॅसिटर आहे. ठीक आहे. आता स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये तुमचं कॅपॅसिटर नव्हतं. आता ह्या मोटरमध्ये कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरमध्ये तुमचं कॅपॅसिटर आहे. त्यानंतर सेंट्रिफ्युगल स्विच आहे. ठीक आहे. त्यानंतर स्पिरल केज रोटर आहे. ठीक आहे. सो डिफरन्स कळालाय दोघं मोटर मधला स्प्लिट फेज आणि कॅपॅसिटर स्टार्ट मध्ये काय डिफरन्स आहे सांगा बरं कन्स्ट्रक्शन मध्ये. एनीवन. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरची सर्किट डायग्राम बघा आणि कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरची डायग्राम बघा. काय डिफरन्स दिसतोय. बघा तुमच्या स्क्रीनवरती जी डायग्राम दिसते ती कसली डायग्राम आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरची. त्यामध्ये कॅपॅसिटर प्रेझेंट आहे. ठीक आहे. कॅपॅसिटर आणि ऑक्झिलरी वाइंडिंगच्या सिरीजमध्ये तुमचं सेंट्रिफ्युगल स्विच आहे. आणि स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटर दिसतंय का तुम्हाला. येस ऑर नो. सो स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटर नसतं आणि तुमचा कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरमध्ये तुमच्या ऑक्झिलरी वाइंडिंग आणि सेंट्रिफ्युगल स्विचच्या सिरीजमध्ये तुमचं कॅपॅसिटर प्रेझेंट आहे. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर.
This type of motor is similar of the split phase induction motor, but the difference is the capacitor start motor having a capacitor, and it is connected in series with auxiliary winding. The auxiliary winding is connected in series with the capacitor to draw leading current, while the main winding continues to draw a lagging current. जो काही स्टार्टिंग टॉर्क आहे तो स्टार्टिंग टॉर्क इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा स्टार्टिंग पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. Due to this, the flux produces a rotating magnetic field, which result the rotation of motor. The construction of capacitor motor, the current through the main winding will be lag behind the source voltage as the main winding. ठीक आहे, हे बघा मेन वाइंडिंग मधून जो करंट फ्लो होतोय तो लॅक्स करतोय व्होल्टेजला. ठीक आहे, त्यानंतर द करंट फ्लोइंग थ्रू द स्टार्टिंग वाइंडिंग इज लीड द व्होल्टेज. आता हा जो काही करंट आहे स्टार्टिंग वाइंडिंग मधला जो करंट आहे तो व्होल्टेजला काय करतोय, लीड करतोय. व्होल्टेजच्या पुढे आहे त्यामुळे त्याला आपण लीड म्हणतोय, व्होल्टेजच्या मागे आहे त्यामुळे आपण लॅगिंगला म्हणतोय. ठीक आहे, करंट फ्लोइंग थ्रू द मेन वाइंडिंग लॅग्स द व्होल्टेज at an angle phi, and the current flowing through the starting winding leads the voltage at an angle phi, and the phase difference in between starting winding and main winding दोघांमधला जो फेज डिफरन्स आहे तो जास्त आहे ॲज कम्पेअर टू स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. सो ह्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा जास्त असतो ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅपॅसिटर. लक्षात द्या, स्प्लिट फेज इंडक्शन मोटरचा जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो खूप कमी आहे. ठीक आहे, पण कॅपॅसिटर कनेक्ट केल्यामुळे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरमध्ये जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो काय झालाय, वाढलाय. तो आपल्याला दिसतो पण तुमचा जो स्टार्टिंग करंट आहे तो व्होल्टेजला काय करतोय, लीड करतोय. ठीक आहे, त्यामुळे स्टार्टिंग करंट आणि मेन वाइंडिंग मधला जो करंट आहे त्यांच्या दोघांमधला फेज डिफरन्स सुद्धा काय वाढलाय. त्यामुळे ह्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन मध्ये मेन वाइंडिंग आहे, स्टार्टिंग वाइंडिंग आहे, त्याच्या सिरीजमध्ये कॅपॅसिटर आहे आणि सेंट्रिफ्युगल स्विच आहे. ज्यावेळेस आपण सप्लाय ऑन करतो त्यावेळेस मेन वाइंडिंग मधनं करंट फ्लो होतो, ॲज वेल ॲज स्टार्टिंग वाइंडिंग मधनं करंट फ्लो होतो. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते इन बिटवीन स्टेटर अँड रोटर. त्या रोटेटिंग मॅग्नेटिकच्या फील्डच्या डायरेक्शनने तुमचं रोटर काय होतं, रोटेट होतं. रोटर रोटेट झाल्यानंतर 70 to 80% स्पीड अचीव झाल्यानंतर तुमचं हे जे सेंट्रिफ्युगल स्विच आहे हे इनिशियली क्लोज असतं. तो स्पीड रेटेड स्पीड अचीव झाल्यानंतर सेंट्रिफ्युगल स्विच ऑटोमॅटिकली ओपन होतं. त्यानंतर तुमची ही स्टार्टिंग वाइंडिंग किंवा ऑक्झिलरी वाइंडिंग आणि कॅपॅसिटर आणि स्टार्टिंग वाइंडिंग सर्किटपासून डिस्कनेक्ट होते. त्यामुळे ह्या मोटरला आपण कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर म्हटलेले. म्हणजे काय, कॅपॅसिटर फक्त ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग, कॅपॅसिटर आणि ऑक्झिलरी वाइंडिंग फक्त ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग तुमच्या सर्किटमध्ये प्रेझेंट असतं, आणि ज्यावेळेस मोटर रन होते त्यावेळेस ते डिस्कनेक्ट होतं. त्यामुळे त्या मोटरला आपण नाव दिलेलं आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. कॅपॅसिटर इज कनेक्टेड ओनली ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग, त्यामुळे त्या मोटरला आपण म्हणतो कॅपॅसिटर स्टार्ट मोटर. क्लिअर. त्यानंतर मी तुम्हाला डिफरन्स सांगितला की स्प्लिट फेज इंडक्शन मोटरपेक्षा ह्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा जास्त आहे. का बरं, तर तुमचा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह होतो. कशामुळे, कॅपॅसिटर कनेक्ट केल्यामुळे. ठीक आहे, सो हा एक डिफरन्स लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा जो टाईप आहे तो आहे तुमचा कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन. आता त्याच्या नावातच आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन, म्हणजे तुमचा कॅपॅसिटर ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग ॲज वेल ॲट द टाइम ऑफ रनिंग दोन्ही कंडिशनला तुमचा कॅपॅसिटर हा सर्किटमध्ये प्रेझेंट असेल. आणि त्याची डायग्राम तुमच्या स्क्रीनवरती दिसते. सो त्यामुळे त्या मोटरला नाव दिले आपण कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. कॅपॅसिटर ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग ॲज वेल ॲट द टाइम ऑफ रनिंग दोन्ही कंडिशनला कॅपॅसिटर हे सर्किटमध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळे वरच्या दोन्ही टाईपच्या मोटरपेक्षा ह्या टाईपच्या मोटरचा जो काही टॉर्क आहे तो जास्त आहे ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग ॲज वेल ॲज ॲट द टाइम ऑफ रनिंग.
आता यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये दोन्ही तुम्ही डायग्राम बघितलं दोन्ही मोटरच्या, स्प्लिट फेज पण आणि कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटरचा पण. आता या दोघांमध्ये आणि ह्या मोटरमध्ये काय डिफरन्स आहे बघा. यामध्ये सेंट्रिफ्युगल स्विच ॲबसेंट आहे. यामध्ये सेंट्रिफ्युगल स्विच ॲबसेंट आहे. का बरं ॲबसेंट आहे? तर आपल्याला ऑक्झिलरी वाइंडिंग पण आणि कॅपॅसिटर पण स्टार्टिंगला पण सर्किटमध्ये प्रेझेंट ठेवायचं आहे आणि रनिंगला पण सर्किटमध्ये प्रेझेंट ठेवायचं. त्यामुळे या मोटरमध्ये सेंट्रिफ्युगल स्विच नसतं. ठीक आहे. मग ज्यावेळेस आपण सप्लाय ऑन करतो, सप्लाय ऑन केल्यानंतर मेन वाइंडिंग मधनं आणि ऑक्झिलरी वाइंडिंग मधनं करंट फ्लो होतो. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ कॅपॅसिटर स्टार्टिंग टॉर्क हा जास्त असतो. त्यानंतर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते इन बिटवीन स्टेटर अँड रोटर एअर गॅपमध्ये. त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनने तुमचं रोटर रोटेट होतं. ठीक आहे. आणि सेंट्रिफ्युगल स्विच ॲबसेंट असल्यामुळे रनिंग कंडिशनला पण तुमची ऑक्झिलरी वाइंडिंग ॲज वेल ॲज कॅपॅसिटर सर्किटमध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळे ह्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क ॲज वेल ॲज रनिंग टॉर्क दोन्ही टॉर्क हे जास्त असतात. त्यामुळे ज्या ठिकाणी आपल्याला स्टार्टिंग टॉर्कची गरज ही जास्त असते अशा केसच्या ॲप्लिकेशनसाठी आपण ही कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर ही यूज करत असतो. ठीक आहे. कळतंय डिफरन्स कळालाय या मोटरमध्ये काय डिफरन्स आहे स्टुडंट? येस सर. ओके. सो ह्या दोन्ही मोटर स्प्लिट फेज आणि कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटरमध्ये डिफरन्स लक्षात राहू द्या. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटर नसतं. त्यामुळे त्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क ॲज वेल ॲज रनिंग टॉर्क खूप कमी आहे. त्यानंतर सेकंड केसमध्ये ऑक्झिलरी वाइंडिंगच्या सिरीजमध्ये आपण कॅपॅसिटर टाकलाय पण तो फक्त ॲट द टाइम ऑफ स्टार्टिंग सर्किटमध्ये प्रेझेंट असतो. ठीक आहे. आणि तिसरी जी मोटर आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन, त्या मोटरमध्ये तुमची ऑक्झिलरी वाइंडिंग ॲज वेल ॲज कॅपॅसिटर ही स्टार्टिंगला पण आणि रनिंग कंडिशनला पण दोन्ही कंडिशनला तुमची ही जी काही कॅपॅसिटर आहे हे सर्किटमध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळे ह्या मोटरचा स्टार्टिंग ॲज वेल ॲज रनिंग टॉर्क हा जास्त असतो ॲज कम्पेअर टू स्प्लिट फेज इंडक्शन मोटर ॲज वेल ॲज कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. सो द ॲप्लिकेशन्स ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. त्याआधी आपण कॅपॅसिटरचा एक्झॅक्ट रोल काय ते बघू. द कॅपॅसिटर इज ऑलवेज रिमेन इन सर्किट, therefore it decide the performance of motor at the time of starting as well as at the time of running condition. कॅपॅसिटर मुळे मोटरचा परफॉर्मन्स आपल्याला समजतो किंवा परफॉर्मन्स वाढतो at the time of starting as well as at the time of running condition. The selection of value of capacitor is between two factors, namely high starting torque and better running performance. Starting torque पण जास्त असतो due to presence of capacitor as well as running torque पण. The starting torque is less than of the capacitor start motor. The advantage of this motor, high power factor which due to continuous presence of capacitor in the circuit. या मोटरचा ॲडव्हान्टेज काय? पॉवर फॅक्टर जास्त असतो बिकॉज कंटिन्युअस म्हणजे दोन्ही कंडिशनला तुमचं कॅपॅसिटर सर्किटमध्ये प्रेझेंट असतं. त्यामुळे ह्या मोटरचा टॉर्क हा जास्त असतो. डिसॲडव्हान्टेज काय? डिसॲडव्हान्टेज आहे इट्स हायर कॉस्ट. ह्या मोटरची कॉस्ट ही जास्त असते ॲज कम्पेअर टू अदर टू मोटर्स. ठीक आहे. ड्यू टू कॅपॅसिटर. ही टाईपची जी मोटर आहे ती तुमच्या सिलिंग फॅनमध्ये यूज होते. सिलिंग फॅनमध्ये तुम्ही कॅपॅसिटर बघितला असेल आणि ज्यावेळेस आपला कॅपॅसिटर खराब होतो किंवा डिस्चार्ज होतो तर तुमच्या फॅनचा स्पीड हा ऑटोमॅटिकली कमी होतो. त्यावरून तुम्हाला कळतं का कॅपॅसिटर तुमचं खराब झालं. मग कॅपॅसिटर आपण रिप्लेस केल्यानंतर फॅनचा स्पीड परत वाढतो. म्हणजे काय? तुमचा जो टॉर्क आहे तो वाढतो. स्टार्टिंग टॉर्क ॲज वेल ॲज रनिंग टॉर्क. तुमच्या घरात सिलिंग फॅन आहे सर्वांच्या. सो सिलिंग फॅनचं जर तुम्ही मोटर जर बघितली त्यामध्ये कॅपॅसिटर असतं. बघितलंय कोणी कॅपॅसिटर असतं? हो सर. एनीवन? हां. सो हा जो काही कॅपॅसिटर आहे तो सर्किटमध्ये प्रेझेंट असतो स्टार्टिंगला पण आणि रनिंगला. त्यामुळे तुमच्या फॅनचा स्पीड वाढतो. म्हणजे ओव्हरऑल तुमचा जो टॉर्क आहे स्टार्टिंग टॉर्क ॲज वेल एज रनिंग टॉर्क वाढतो. ठीक आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर ग्राइंडरमध्ये यूज होतं ज्या ठिकाणी आपल्याला स्टाफ जास्त लागतो. त्यानंतर कॉम्प्रेसर, कन्व्हेअर बेल्ट्स, त्यानंतर फॅन्स, एअर कंडिशनर, त्यानंतर रेफ्रिजरेटर्स. तर अशा ॲप्लिकेशनसाठी आपण जनरली कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर यूज करत असतो ज्या ठिकाणी आपल्याला
टॉर्कची रिक्वायरमेंट जास्त असते. अशा केसमध्ये आपण कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर ही यूज करत असतो. तर हे झालं 3 टाईपच्या मोटर तुमची. पहिली आपण बघितली स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, ज्यामध्ये कॅपॅसिटर नसतं, त्यामुळे त्या मोटरचा टॉर्क हा खूप कमी आहे. त्यानंतर सेकंड टाईपची मोटर आपण बघितली कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, त्यामध्ये तुमचा स्टार्टिंग टॉर्क हा जास्त असतो, रनिंग टॉर्क हा कमी असतो. बिकॉज ॲट द टाइम ऑफ रनिंग कंडिशन तुमची ऑक्झिलरी वाइंडिंग आणि कॅपॅसिटर हे डिस्कनेक्ट होतं बाय युझिंग सेंट्रिफ्युगल स्विच. त्यानंतर तिसरी टाईपची आपण मोटर बघितली कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर, त्यामध्ये सेंट्रिफ्युगल स्विच नसतं, त्यामुळे कॅपॅसिटर आणि ऑक्झिलरी वाइंडिंग ही रनिंग कंडिशनला सुद्धा तुमच्या सर्किटमध्ये प्रेझेंट असते. त्यामुळे ह्या मोटरचा स्टार्टिंग ॲज वेल ॲज रनिंग दोन्ही टॉर्क हे जास्त असतात. त्यामुळे हाय टॉर्क ज्या ठिकाणी आपल्याला गरज असते अशा ठिकाणी आपण ही मोटर यूज करतो स्टार्टिंग आणि रनिंग कंडिशनचा टॉर्क वाढवण्यासाठी. ठीक आहे. आता लास्ट टाईपची आपली मोटर बाकी आहे, ती आहे तुमची शेड्यूल पोल इंडक्शन मोटर. त्याआधी आपल्याला कंपॅरिझन बघायचं आहे, कंपॅरिझन बिटवीन स्प्लिट फेज इंडक्शन मोटर अँड कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. The comparison between split phase induction motor and capacitor start induction motor.